पहिला प्रकार जो भक्तीचा आहे, पहिलं साधन जे आहे ते श्रवण भक्ती आहे. मोठे कान हे श्रवण भक्तीचे निदर्शक आहेत. ज्याला चांगलं ऐकता येतं, त्यालाच बरंच काही साध्य करता येतं याचाही संदेश गणराया या माध्यमातून आपल्याला देतात. लगेच मस्तकाकडे लक्ष गेल्यानंतर हत्तीसारखे बारीक डोळे आपलं लक्ष वेधून घेतात. आता बारीक डोळे हे सूक्ष्म दृष्टीची प्रेरणा देणारे आहेत. जमिनीवर पडलेली अगदी बारीक आकाराची सुई देखील उचलण्याची सूक्ष्म नजर हत्तीला प्राप्त आहे. ज्यांना प्राणीशास्त्र माहिती आहे त्यांना कल्पना आहे. आता सुई नेहमी टोचते. आपल्याला देखील आपल्यात जर एखादा जरी दोष असेल तरी तो टोचला पाहिजे की नाही. मग जीवनाकडे पाहण्याची आपलीही नजर गणरायांसारखी असावी. गणराय हीच तर अपेक्षा आमच्याकडनं ठेवत आहेत की दोषांचा प्रवेशसुद्धा तुमच्यात होऊ देऊ नका. दोष शिरत असतील तर आधीच लक्ष ठेवा. त्यामुळे गणराय आम्हाला या हत्तीच्या बारक्या डोळ्यांमधनं सांगतायत की जीवनामध्ये वावरत असताना एकही दोष तुमच्यात येऊ देऊ नका.